दुपारच्या या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत। मी स्नेहिल। या बातमीपत्राची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीनं। उद्यापासून आमदारांचे शपथविधी होण्याची शक्यता आहे। 26 तारखेपासून होणाऱ्या हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे। उद्यापासून सुरू होणाऱ्या विशेष अधिवेशनातच विधानसभा अध्यक्षांची निवडही केली जाणार आहे। सोमवारी विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होईल। सोमवारी 9 डिसेंबर रोजी राज्यपालांनी अभिभाषण करावं। मंत्रिमंडळानं राज्यपालांना तसं निवेदन पाठवलेलं आहे। तर आमदारांच्या विधानसभेतील ज्येष्ठतेनुसार शपथ दिली जाणार आहे। विधानसभेचे एकूण 288 सदस्य उद्या आमदारकीची शपथ घेतील। विशेष अधिवेशनात हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर हे आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देणार आहेत। विधानसभेच्या विशेष अधिवेशनासाठी हंगामी अध्यक्ष म्हणून कालिदास कोळंबकर यांनी शपथ घेतली। राजभवनात राज्यपालांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिलेली आहे। यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते। 7, 8 आणि 9 डिसेंबरला विधिमंडळाचं विशेष अधिवेशन होणार आहे आणि त्यासाठी कालिदास कोळंबकर हे हंगामी विधानसभेचे अध्यक्ष असतील। पहिल्या 2 दिवसात नवनिर्वाचित आमदारांना शपथ देण्यात येईल, तर 9 डिसेंबरला नव्या अध्यक्षाची निवड होणार आहे। आजचा हंगामी अध्यक्ष म्हणून मगाची पोझिशन दिली आहे शासनाने। काही वर्षापूर्वी मी हंगामी अध्यक्ष होतोच आणि त्यानंतर हा परत चान्स आहे मला आणि ही माझी 9वी टर्म। आज वर्ल्ड रेकॉर्ड माझं झालंय। ह्या बाबतीमध्ये मला एवढंच सांगायचं, पक्षाने माझा विचार करावा उद्या भविष्य काळामध्ये। वर्ष मी काम केलंय, ग्रासरूटला जाऊन काम केलंय आणि हा प्रसंग माझ्यावरती आज देवेंद्रजींना शपथ देण्याचा चान्स येतोय। हा मी एक नशिबान आहे।